आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. इंडियन मेडिकल असोसिएशनचा धुळ्यात मूक मोर्चा. डीजे बंदीमुळे रोजगार बुडेल असे कारण पुढे केले जात आहे. शेतकरी देखील नापिकीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. मग त्यांच्यासह अनेकांनी रोजगाराच्या नावाखाली गांजा गावठी विकायची परवानगी मागायची का, अशी विचारणा IMAचे नेते रवी वानखेडकर यांनी केली असून आम्ही कोणत्याही जात धर्म पंथ यांच्या सण उत्सवाविरोधात नाही. डीजेवर कोर्टानेच बंदी घातली आहे, त्यामुळे डीजेचा आवाज शांत झालाच पाहिजे. आवाज नाही तर संस्कार वाढविण्याची गरज असल्याचे डॉक्टर वानखेडकर म्हणालेत. उत्सवांमध्ये डीजे व लेझरच्या वाढत्या दुष्परिणामांविरोधात आज सकाळी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे IMA शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात डॉक्टर, वकील, परिचारिका, शालेय विद्यार्थ्यांसह धुळेकर सहभागी झालेत. आवाज नाही, संस्कार वाढवा. शांतता हाच खरा उत्सव. आपला उत्सव, आपली जबाबदारी. डीजेचे दुष्परिणाम, आरोग्याचे नुकसान. बाय बाय डीजे. आनंद द्या, आरडाओरडा नको. लेझरच्या झगमगाटात आमचे डोळे विझत आहेत, अशा घोषणा फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उच्च न्यायालयाने डीजे व लेझरच्या वापरावर बंदी घातली आहे. डीजे व लेझरच्या अतिरेकामुळे अनेकांना बहिरेपणा, दृष्टीदोष, डोकेदुखी, रक्तदाब व हृदयविकाराचा धोका निर्माण झाला असल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. गरोदर महिला, लहान मुलं, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांवर या आवाजाचे अधिक गंभीर परिणाम होतात. डीजेच्या प्रचंड आवाजामुळे रुग्णालयातील रुग्णांना त्रास, शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यात विलंब, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे, वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांचा धोका वाढणे, गर्दीतून भांडणे, वादविवाद वाढणे अशा अनेक समस्याही निर्माण होत असल्याने IMAने सामाजिक जाणीव जागवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. आग्रा रोडने सरळ मोर्चा गांधी पुतळ्याजवळ पोहोचला. डॉक्टर्स, वकील, व्यापारी, व्यावसायिक, परिचारिका, नागरिकांसह विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. IMA आणि इतर संघटनांनी एक जागरूक नागरिक म्हणून समाजाच्या आरोग्यासाठी हा प्रश्न हाती घेतलेला आहे. हा कोणाच्याही विरोधात नाही. IMAचे अध्यक्ष डॉक्टर जाखेटे म्हटले की काही जण म्हणाले की डीजे बंद झाला तर आमचा रोजगार बुडेल, परंतु त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की ज्या गोष्टीमुळे समाजाच्या आरोग्यावर परिणाम होतील अशा व्यवसायात जर रोजगार मिळत असेल तर मटका, देशी दारूलाही परवानगी द्यावी. आज शेतकरी आत्महत्या करतात, मग त्यांना गांजा आणि अफू उगविण्याचीही परवानगी द्यावी. सार्वजनिक आरोग्यावर ज्या गोष्टीचे दुष्परिणाम होतात त्या गोष्टीचा आपण विरोध केला पाहिजे. प्रशासनाने डीजेबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन करावे, अशी मागणी कळकळीची विनंती आहे. आम्ही कुठल्याही धर्म, जात आणि सणाच्या विरोधात नाही. डीजे कुठल्याही सणाला लावला त्याचा आम्ही निषेध, विरोधच करतो. आमच्या मोर्चाचा उद्देश हा ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं हा सगळ्यात महत्त्वाचा होता. डॉक्टर म्हणून आम्ही ज्या वेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो, अनेक नवजात अर्भकं ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो, अनेक पेशंट जे हृदयाच्या आजाराचे ग्रस्त असतात, डायबिटीसचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात, सिरियस असे ICUमध्ये ॲडमिट असतात, अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो. उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे, समाज उत्थानाचं असलं पाहिजे, प्रबोधनाचं असलं पाहिजे, ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारं असायला हवं. आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं, IMA संघटनेने जे आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये, मूक मोर्चामध्ये सहभागी झाले. CA असोसिएशन असेल, विश्व हिंदू परिषद असेल, निमा संघटना असेल, इंडियन डेंटल असोसिएशन असेल, बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक CA संघटना असतील, अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल, या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे. दोंडाईचा पोस्ट हद्दीत आगामी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद सणांच्या अनुषंगाने दोंडाईचा शहरात आज 11:35 तर 2 वाजेपर्यंत दोंडाईचा पोलीस स्टेशनपासून RDMP शाळा, गोसिया नगर, गोपालपुरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इस्लामपुरा, होळी चौक, राणीपुरा, नवा भोईवाडा, वंजारी गल्ली,
पिंपळ चौक, एकता चौक, जामा मशीद, अमरावती नदीपात्रातून सरळ श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाजारपेठ, निर्मल इम्पुरियम चौक, मेडिकल स्टेशन भाग, राजपूत रोडाने सरळ कन्या चौक, नुरानी मस्जिद परिसर, अशोकनगर टेक, भिलाटी सरळ चैनी रोडने पोलीस स्टेशन पावेतूर रूट मार्च काढण्यात आला। सदर रूट मार्च कामी उपविभागीय पोलीस शिरपूर विभाग, शिरपूरचे पोलीस अधिकारी सुनील गोसावी, दोंडाईचा पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपी, शिंदखेडा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, नरडाणा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक कुमावत, दहिफळे, MPA नाशिक येथील प्रशिक्षणार्थी, पोलीस सब इन्स्पेक्टर काळे, 75 पोलीस अंमलदार, 97 होमगार्ड, 2 SRPF प्लाटून, 10 महिला होमगार्ड सहभागी झाले होते। दहिवेल येथे शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। साक्री तालुक्यातील दहिवेल व पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात युरियाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे हाल अक्षरशः बेहाल झाले आहेत। दहिवेल येथे लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगरू बहिरम यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करीत युरियाच्या अभावाविरोधात आंदोलन केले। वेळेत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या मशागतीपासून वाढीपर्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे। युरियासाठी वणवण भटकंती करावी लागली आहे। संपूर्ण साक्री तालुक्यात शेतकऱ्यांना युरियासाठी रासायनिक खतांच्या दुकानांवर रांगा लावाव्या लागत आहेत। दुकानदारांकडून सुफलाच्या 600 बॅग सोबत फक्त 80 युरियाच्या बॅगा मिळतात। कोणाला द्यायच्या हे ठरवणे कठीण आहे। उद्या या, परवा या अशी उत्तरं दिली जात आहेत। यामुळे ऐन पिकांच्या वाढीच्या काळात खत न मिळाल्याने कापूस, मका, सोयाबीन यांसह सर्व पिकांची वाढ खुंटली आहे। पिके खुंटली तर हंगामी उत्पन्न घटणार असून अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांची मागणी दरवर्षी युरियाचा तुटवडा होतो। निवडणुकीच्या वेळी पैसे वाटले जातात, पण खतांसाठी सबसिडी देताना शासनाकडे निधी नसतो काय? लाडकी बहीण योजनेसाठी पैसा आहे, मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी किमान 10 बॅगा युरियाच्या उपलब्ध करून द्याव्यात। रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, म्हणजे आम्हाला कुणाकडून भीक मागावी लागणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। युरिया टंचाई विरोधात दहिवेल येथे लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगरू बहिरम यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून रस्त्यावर उतरून आंदोलन केले। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। या आंदोलनात लक्ष्मण सूर्यवंशी, डोंगरू बहिरम यांच्यासोबत बोदगाव सरपंच विजय अहिरे, अण्णाभाऊ चौरे, तुषार साबळे, विशाल ठाकरे, भैया सूर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी आदी शेतकरी सहभागी झाले होते। आमच्या मागण्या रास्त आहेत, पण जीवही महत्त्वाचा आहे। अल्पभूधारक शेतकरी हा ना घरचा ना घाटचा अशी अवस्था आहे। पाण्याअभावी दयनीय परिस्थिती आहेच, त्यात निसर्गाचा लहरीपणाही सोसावा लागतो। वरून शासनाकडून सदन शेतकऱ्यांचेच लांगुलचालन केले जाते, गरजू शेतकरी मात्र कायम वाऱ्यावर सोडला जातो, असा आरोप आंदोलक डोंगरू बहिरम यांनी केला आहे। श्री शिवशंभो प्रतिष्ठान व स्पार्क फाउंडेशन संयुक्त विद्यमाने शस्त्र प्रदर्शन। श्री शिवशंभो प्रतिष्ठान, गणेश मंडळ, दत्त मंदिर, देवपूर धुळे आणि स्पार्क फाउंडेशन संचलित भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दत्त मंदिर चौक, देवपूर धुळे येथे दिनांक 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2025 या दरम्यान दररोज सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत प्रदर्शन खुले असणार आहे। तसेच ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना सुट्टीत ही वेळ वाढविणार आहेत। शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित नरेश देसले, उपाध्यक्ष कुणाल नंदकिशोर सोनवणे आणि स्पार्क फाउंडेशनचे हरिभक्त परायण वैभव विश्वंभर यांनी ही माहिती दिली। यावेळी पृथ्वीराज पाटील, भावेश रायते आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच व्हिजन असे की इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो, हीच भावना घेऊन शिवशंभो प्रतिष्ठान यांच्या वतीने एक पवित्र ध्यास घेतला। शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा संकल्प आहे। प्रत्येक तलवार, भाला, कट्यार, ढाल, तोफा यामध्ये फक्त लोखंड नाही तर स्वराज्याचा आत्मा, छत्रपतींचे शौर्य आणि मावळ्यांची निष्ठा सामावलेली आहे। स्वप्न आहे की हे शस्त्र पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमान दाटून यावा आणि प्रत्येक हृदयात हर हर महादेवची गर्जना व्हावी। ही भावना की जेव्हा एक मूल या शस्त्रांना बघतो तर तेव्हा त्याला फक्त लोखंडी वस्तू दिसत नाहीत, तर शौर्याच्या कथा जिवंत होतात। वृद्ध व्यक्ती जेव्हा प्रदर्शन पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू झरतात, कारण त्याला वाटतं की शिवकाल पुन्हा उभा ठाकला आहे। शिक्षक, विद्यार्थी आणि जनतेला हे प्रदर्शन म्हणजे शौर्य, संस्कृती आणि इतिहासाचा थेट संवाद आहे।
दुर्मिळ शिवकालीन शस्त्रसंपदा जपणं व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं, प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय हे प्रदर्शन नेऊन इतिहासाशी जिवंत नाळ जोडणं. या शस्त्रांमधून स्वराज्याचं ध्येय, पराक्रमाचा तेजोमय वारसा सर्वांच्या मनात रुजवणं. एक असा दिवस जेव्हा प्रत्येक तरुणाला या शस्त्रांच्या दर्शनाने आपल्या पूर्वजांच्या रक्ताचा उष्ण स्पर्श जाणवेल. जेव्हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर आणि परदेशातही शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिमाखात उभं राहील. जेव्हा जग म्हणेल हेच ते राष्ट्र ज्यांनी तलवारीच्या धारेवर स्वराज्य घडवलं आणि संस्कृतीचं रक्षण केलं. आजच्या आधुनिकरणाच्या युगात माहिती आणि तंत्रज्ञानाची उत्क्रांती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण उपयोगिता सांगणारे सादरीकरण, पथनाट्य सादरीकरण, क्रिएटिव्हिटी, डान्स यांच्याद्वारे सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने सुंदर पथनाट्याचं आयोजन केलं आहे. याची स्थापना 2011 या स्थापन झाली आहे. परंतु जे शस्त्र संग्राहकांचे परमित्र कोणतरी बोलू शकतात की वयाच्या 10 वर्षापासून शस्त्र गोळा करण्याचं काम करत आहे. आणि प्रचंड असा शस्त्रसाठा म्हणजे ओरिजिनल लहान तलवारी आहे, ओरिजिनल चिलखत आहे, कुऱ्हाडी आहे, भाला आहे, विविध प्रकारचे शस्त्र नाही. पण आपण शस्त्र प्रदर्शन जास्त फोकस करू या शिवशंभू प्रतिष्ठान आणि स्मारक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जेव्हा आपण या साप्ताहिक गणेशोत्सवात आपण पूर्णपणे साजरा करतो. आपल्याला पत्रकार बांधवांना फार विनंती आहे की आपण या देखाव्याच्या प्रदर्शनाची जागरूकता आणि मीडिया मार्फत पोहोचावी आणि जेणेकरून हा शिवशाही देखावा, शिवकालीन देखावा विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचावा. जसं अध्यक्ष महोदयाला सांगितलं विविध लोकप्रमुख आणि समाजप्रमुख कार्यक्रम शिवकालीन शस्त्रांचा देखावा, त्या देखाव्याची विस्तृत माहिती जर आपल्या सर्वांना हवी असेल तर माहिती देण्यासाठी स्मारक फाउंडेशन अंबाडीचे प्रतिनिधी महाराज या ठिकाणी आले आहेत. त्यांना या प्रश्न विचारू शकतात की या इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्या लहानातल्या लहान तर मोठ्याच्या मोठ्या गोष्टीपर्यंत कामात होऊ शकतं त्या विषयावर विस्तृत माहिती जे प्रेझेंटेशन आणि माहिती सादरीकरण करणार आहोत. त्याच्यात काय काय गोष्टी असणार आहेत त्या विषयावर आपल्याला प्रश्न असतो तर त्याची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी महाविद्यालयाच्या उपस्थित आहेत. आपले काही प्रश्न असतील तर आपलं स्वागत आहे. शहादा तालुक्यातील कळंबू गावातील श्री सार्वजनिक मित्र मंडळ यांची 21 वर्षांची परंपरा. शहादा तालुक्यातील कळंबू गावात होळी चौकात 21 वर्षापासून गणरायाची सामाजिक सलोखा व गावातील एकी अबाधित राहील यासाठी स्थापना श्री सार्वजनिक मित्र मंडळ कळंबू यांच्याकडून गणरायाची स्थापनेची अखंड वर्षानुवर्षापासून परंपरा चालू आहे. यावर्षीही वाजत गाजत गणरायाचे गावात स्वागत करण्यात आले. गावातील ऐक्य अबाधित राहावे व सर्व समाज बांधव मिळून एकता व बंधुता या गणेश उत्सव स्थापनेमागील उद्देश साध्य व्हावा या हेतूनं श्री सार्वजनिक मित्र मंडळ यांच्याकडून गणेश उत्सवाच्या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यात संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा शर्यत, गोंडपाट उडी, स्लो सायकल, 3 पायांची शर्यत, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा असे विविध बहुरंगी कार्यक्रम आयोजित केले जातात व मंडळाच्या वतीने स्पर्धेत यशस्वी गावकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसही दिले जातात. गणेश उत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी मंडळाचे सभासद व गावकऱ्यांचे विशेष सहकार्य असते. मालपूर येथे काल सकाळी झालेल्या पावसामुळे पारधी समाजाचा देवमडीचे छत पडले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील पावसामुळे काल सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. मालपूर येथील सुराई गल्लीतील गावठाण मालमत्ताधारक दंगल रामचंद्र पारधी यांच्या येथील देखणा माता मडीचे छत कोसळले. घटनास्थळी 12 वाजेच्या दरम्यान महसूल अधिकारी तलाठी नारायण मांजोळकर, ग्रामविकास अधिकारी तुषार साळवे व पंच आनंद सिंग दंगल पारधी व वना मंगल पारधी, संजू रामभाऊ पारधी, संतोष उत्तम पारधी व विठोबा नाना पारधी यांच्या समक्ष पंचनामा केला. सदर मी मालपूरमधून समाधान पारधी बोलतोय. मौजे आज सकाळी 8:30 वाजता जोरात वीज कोसळल्याने व पावसाच्या व्यत्ययाने सदरील आमच्या देवमडीचं छत कोसळलं असून
सदरील आदिवासी पारधी समाजाचा कार्यक्रम जेव्हाही इथं मालपूरमध्ये होतो तर आमचे देवाचं घर आहे, तर आम्हाला सदर शासनाकडून मदत मिळण्यात यावी ही शासनाला आमची नम्र विनंती आहे. गणपती बाप्पाचे वाजत गाजत सोयगाव येथे आगमन. मालेगाव सोयगाव परिसरात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर परिसरातून भव्य मिरवणूक काढून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. परंपरेनुसार यावर्षीही सह्याद्री प्रतिष्ठानने गणपती बाप्पाची स्थापना केली. सह्याद्री प्रतिष्ठान नियमित सामाजिक कार्यात अग्रेसर असते. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी हे प्रतिष्ठान सक्रिय असते.